बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय. आज आपण हरिनाम अर्थात नाम महात्म्याविषयी चिंतन करणार आहोत. आजच्या चिंतनाची पार्श्वभूमी अशी आहे, संत ज्ञानेश्वरांनी नाम महात्म्याबाबत हरिनामाबाबत स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे. जो ग्रंथ आपण हरिपाठ म्हणून ओळखतो. महाराष्ट्रातलेच नव्हे तर या विश्वातल्या कानाकोपऱ्यातल्या अनेक भाविक वारकरी नित्यनियमाने हरिपाठ म्हणतात. आपल्या दिवसाची दिनचर्या या सुंदरशा हरिपाठाने करतात. हा हरिपाठ काय आहे, नाम महात्म्य किती आघात आहे, याच या माध्यमातून आज आपण चिंतन करणार आहोत. खरं म्हणजे सामान्य जीवाच्या उद्धारासाठी नामासारखं साधं सोपं साधन दुसरं कोणतंही नाही. आपला उद्धार करण्यासाठी जप तप योग याग यज्ञ तीर्थाटन कितीही केली आणि यामध्ये त्या भगवंताचं नाव नसेल, हरिनाम नसेल, याच्या जोडीला हरिनाम नसेल, तेही सर्व वाया व्यर्थ आहे, व्यर्थ श्रम आहे, असं संत तुकाराम आणि असं संत ज्ञानेश्वर माऊली देखील आपल्या साहित्यातून आपल्या समोर ठेवतात. नाम कसं श्रेष्ठ आहे याबाबत या दोन महात्म्याच्याही मुखातून साहित्यातून सारांश रूपाने आज आपण नामाची पार्श्वभूमी पाहणार आहोत आणि नंतर मात्र आपण विस्तारित स्वरूपात हरिपाठाबाबत चिंतन करणार आहोत. नाम महात्म्य हरिनाम घ्यावे याबाबत संत तुकाराम महाराज असं म्हणतात, नाशिवंत देह नासेल हा जाना, कारे उच्चारणा नामे. नामेच तारिले कोट्याने कोटी, नामे हे वैकुंठी बैसविले. नामाने कोट्यावधी जीवाचा उद्धार झालेला आहे, नामानेच वैकुंठाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून आपण आपल्या मुखाने नामस्मरण नामाचं उच्चारण का करत नाहीत, असा प्रश्न संत तुकाराम महाराज सामान्य जड जीवांना विचारतात. या मुखाने जर आपण विठ्ठल 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 रामकृष्ण हरी असं म्हणत असू, आपल्या हृदयात जर नाम असेल, तर याच्यासारखा सुखाचा सोहळा वैकुंठातही नाही, स्वर्गीही नाही. याबाबत संत तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पहा, तुकोबांनी नामाचं महात्म्य किती आघात पद्धतीने सांगितलेलं आहे. तुका म्हणे नामा पाशीचारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. नाम जर घेतलं, ज्याच्या जवळ नाम आहे त्याला इतरत्र काही शोधत जायची गरज नाही. त्याच्याजवळ सर्व तीर्थाटने येतात. नाम आहे जयापासी, जेथे राहे तेथेच कासी, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. चारी मुक्त्या या सर्व नामधारकाच्या पायाशी लोळण घेतात. यापुढेही जाऊन तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता वाया गेला, ऐसा कुणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. अगदी सर्वांची क्षमा मागून संत महंत सिद्ध ऋषींना तुकाराम महाराज आव्हान करतात. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला नाही. नाम घेऊन वाया गेला असं कधीही घडलं नाही. या जड जीवाच्या उद्धारासाठी साधं सोपं सुलभ जर साधन कोणतं असेल तर ते भगवंताचं नाम आहे, हरिनाम आहे. आणि आपण वेळोवेळी हरिनामाचा उच्चार केला पाहिजे, हरिनाम आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे, असे तुकाराम महाराज म्हणतात. एवढंच नाही, तुकाराम महाराज हरिनामाचं महात्म्य सांगत असताना
हे कसं सत्य आहे सांगण्याची प्रत्यक्ष भगवंताची विठोबाची शपथ घेऊन सांगतात. यावी ना आणि कासता साधन वाहत असे आण विठोबाचे. अरे 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 तुम्ही विठ्ठलाचं नाव घेण्यातून राहू नका. त्या विठोबाची आण घेऊन सांगतो, याशिवाय सोपं सुलभ दुसरं कोणतंही साधन जड जीवाच्या उद्धाराचं नाही. म्हणून आपण सर्वांनी नाम घेतलं पाहिजे. सदा वाचे नारायण ते वदन मंगळ. अहो ज्याच्या मुखात भगवंताचं नाम येतं का, ते मुख अत्यंत पवित्र आहे, तो देह अत्यंत पवित्र आहे. नाम आहे जयापासी जेथे राहे तेथेची कासी. पहा, जो नामाचा धारक आहे, ज्याच्या कंठी नाम आहे, ज्याच्या हृदयात नाम आहे, त्याला काशी वनारसी किंवा प्रयाग आदी तीर्थाटने करण्याची काही सुद्धा गरज नाही. नामाचं महात्म्य किती आहे, नामाच्या बरोबरीचं काही आहे का, याबाबत संत तुकाराम महाराज म्हणतात, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नाम. अगदी सर्व महासागर समुद्र सहित पृथ्वी जरी दान केली तरी त्याची बरोबरी नामाशी होऊ शकत नाही. नाम सर्वश्रेष्ठ आहे. सर्व सुखाधिकारी मुखे उच्चारी हरिनाम. ज्याच्या मुखामध्ये हरीचं नामस्मरण आहे तर सर्व सुखाचा अधिकार आहे. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली सेवा विठ्ठलाची. त्या विठ्ठलाचं नामस्मरण ज्याच्या मुखात आहे त्याच्या सर्व सुखाची उत्पत्ती त्याच्या पायाशी आहे. नाम घेता उठाउठी होय संसारासी तुटी. या संसाराच्या माया मोहबंधनात अडकून आपण संसार तापाने तापून जातो. संसारातून सुटका होत नाही. संसारातून सुटका जर करायची असेल तर मुखाने नामस्मरण करा. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी, असे तुकाराम महाराज म्हणतात. एवढंच नाही तर तुकाराम महाराज हाळी देऊन अगदी मोठ्याने हाकारून सांगतात, हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. अरे अरे अरे, कुणी राहिले का तिकडं, कुणी आहे का? नाम घेता कुणी राहू नका बरं बाबांनो. अशा प्रकारची मोठी हाक संत तुकाराम महाराज आरोळे देऊन सामान्य जड जीवाला सांगतात. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाचे शोधिला, विठ्ठलासी शरण जावे निज निष्ठाळ नाम गावे. वेदशास्त्र पुराणे या सर्वांचं सार जर काय असेल त्या परमात्म्याचं नाम आहे, हरिनाम आहे. म्हणून तुकाराम महाराज असंही म्हणतात, सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका रान भरे. आणि त्या भगवंताचं त्या हरीचं नाम मी स्वतः घेतोय आणि ते तुम्हालाही ओरडून सांगतोय, वाटितोय. घ्यारे होऊ नका रान भरे, हे सोडून दुसरं रानबुलं होऊन इतरत्र काहीतरी चुकीचं शोधत फिरू नका. अशा प्रकारची तुकाराम महाराज सर्वांना कळकळीची विनंती करतात. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्गा सोपा सुखरूप. अरे मी निरोप घेऊन आलो त्या भगवंताचा. नाम घेणे इतका सोपा आणि सुलभ दुसरा कोणताही मार्ग नाही. आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी, आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी, सुखासाठी आणि शांतीसाठी, ही भवतरू अत्यंत यशस्वीरित्या पार करून जाण्यासाठी आपल्या मुखामध्ये, आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताचं नाम असावं. हे जर आपल्याकडे असेल तर आपल्याला इतर कुठल्याही साधनाची काही गरज नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. नामाबाबत यापूर्वी म्हटल्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी स्वतंत्र ग्रंथ संपदा केली. अत्यंत छोट्या स्वरूपात पण प्रचंड गहन अर्थ आणि व्यापकता असलेल्या ती ग्रंथ संपदा म्हणजे ज्ञानेश्वराचा हरिपाठ. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात या हरिनामाबाबत? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कर्म असो वा उपासना, ज्ञान असो वा प्रेम, योग याग आदी सर्व काही असेल, या सर्वांमध्ये नाम श्रेष्ठ आहे. नाम श्रेष्ठ. या सर्व प्रक्रियेमध्ये जर नाम नसेल तर वायाची व्यर्थ सांडी कथा, अशा प्रकारे संत ज्ञानेश्वरी याबाबत म्हणतात. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरू चरणी प्रश्न विचारतात नामाच्या महतीबाबत.
तर उत्तर काय होतं? गगनाहुनी वाढ नाम आहे. संबंध या विश्वातील आकाश पोकळी या सर्वांपेक्षा मोठं जर काय असेल तर ते नाम आहे. ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्याचं जगणं नामाशिवाय आहे, अरे ते जगणं नाही, ते व्यर्थच आहे, वाया येरझार आहे ते. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. अगदी पुराणामध्ये अगदी आपल्या समोर दाखला आहे वाल्मिक ऋषीचा, अगदी वाल्या कोळ्याचा. उपराटे नाम वाल्मिकी उच्चारला तरीही तो वंदे केला नारायणे. भगवंताने ते देखील स्वीकार केला आणि या वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. एवढंच नाही तर नामे तिन्ही लोक उद्धरती. तिन्ही लोकातल्या सर्वांचा उद्धार करणारं एकमेव साधन म्हणजे नाम आहे, हरिनाम आहे. ज्ञानदेवी म्हणे नाम जपा हरीचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे तुम्ही त्या भगवंताचं हरीचं नाव घेत चला. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा. सर्व वेद शास्त्र पुराण श्रुत्या या सर्वांमध्ये जर काय श्रेष्ठ सांगितलं असेल, या सर्वांचं जर काही सार असेल तर ते हरिनाम आहे. आणि ते हरिनाम जपा अशा पद्धतीचा मंत्र आपल्याला या संत महात्म्याने दिलेला आहे. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जिले. ज्याच्याजवळ हरिनाम आहे का त्याच्या कुळगोत्राला सुद्धा यम स्पर्श करत नाही. म्हणजेच दुःखाचा लवलेशही त्याच्या जवळ येत नाही. एवढं नामाचं महात्म्य आगाध आहे. हरिनाम सार जीवाया नामाची, उपमाया दैवाची कोण वाणी. ज्याच्या जीवामध्ये हरिनाम आहे त्याच्या दैवाला काय उपमा आहे? असा भाग्यवान कोण आहे? अशा प्रकारची माऊली या ठिकाणी नामाबाबत आपणास सांगतात. जाणीवणी निव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. ज्याच्या मुखावाटे नाम उच्चारला जातो त्याला मोक्षाची प्राप्ती आहे. मोक्ष त्याच्या पायाशी लोळण घेतो आहे. एक तत्व नाम बांधिती साधन, द्वैत्याचे बंधन न बांधीची. नाम यामुळे कुठल्याच बंधनामध्ये आपण अडकत नाही, द्वैत्य भाव निर्माण होत नाही. एवढा हा नामाचा महात्मा आघात आहे. नाम सर्व जीवाचा उद्धारक आहे. नाम सर्व सुखाचं मूळ आहे. नाम या संसार भवसागरातून तारून जाण्यासाठी अत्यंत साधं सोपं सुलभ साधन आहे. आणि हे नाम घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. सकळांशी येते हा अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अगदी सर्व लहान थोर गोर गरीब श्रीमंत आदी वेशा करूनही सर्वांना नामाने आपला उद्धार करून घेता येतो. एवढी नामाची महात्म्य आघात आहे. आता हे नाम महात्म्य पाहत असताना आपण ज्या कारणासाठी ही पूर्वपीठिका पाहत आहोत नाम महात्म्याची, ते म्हणजे ज्ञानदेवाचा हरिपाठ. यानंतर आपण पुढच्या प्रत्येक एपिसोडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाबाबत कसं सुंदर विवेचन केलं आहे. मायबापानं हरिपाठ आपण सर्वजण म्हणतो नव्हे, तो आपल्या सर्वांना अनेकांना तोंडपाठ आहे. हरिपाठ आपल्या सर्वांच्या कानावर असल्यामुळे तो आपल्याला सोपा वाटतो. पण हरिपाठ म्हणजे कंप्लीट सूत्र आहे. प्रचंड व्यापकता आणि सामर्थ्य असलेल्या अत्यंत थोड्या शब्दात केलेली साहित्य कृती आहे. ज्ञानाचा कस तर इथंच लागतो. हरिपाठाचा अर्थ शोधता शोधता अनेक ज्ञानवंतांनी आपली वाणी वदविली आहे. पण असा कोणताही साधक मायबाप आजपर्यंत आढळून आला नाही ज्याने हरिपाठाचा अर्थ पूर्णपणे मला कळला असं म्हटलं आहे. हरिपाठ अत्यंत गहन आहे. प्रत्येक जीवाच्या परिस्थितीने हरिपाठ जाणून घेण्याचा, हरिपाठाला हृदयात घेण्याचा, हरिपाठ समजण्याचा आणि समजून हरीचे नाम घेण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. यासाठी
आपण पुढल्या एपिसोडमध्ये, प्रत्येक एपिसोडमध्ये हरिपाठातील प्रत्येक ओव्यावर आपण थोडं थोडं चिंतन करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हरीच्या जवळ जाता येईल, हरीचं महात्म्य समजून घेता येईल आणि हरिपाठ आपल्याला कळेल, अशा प्रकारचा प्रयत्न असेल. या ठिकाणी नाम महात्म्यावर आज एवढं चिंतन करून आपण थांबूया. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण.